नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये मी डॉक्टर जितेंद्र गांधी आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज जो विषय मी आपल्या सर्वांच्या समोर सादर करणार आहे किंवा विश्लेषण करणार आहे तो असा आहे की स्वपरिवर्तन. स्वपरिवर्तन याचाच अर्थ आपल्या स्वतःमध्ये अतिशय जाणीवपूर्वक व जागृतीने केलेले बदल. लहानपणापासून तर वयाच्या एका विशिष्ट टप्प्यांपर्यंत आपल्याला समाज, कुटुंब आणि वेगवेगळे घटक आपल्या स्वतःमध्ये काय परिवर्तन व्हायला पाहिजे, काय बदल व्हायला पाहिजे याच्या संदर्भातली माहिती सतत आपल्यासमोर सादर करीत असतात. कुटुंब व्यवस्था आपल्याला एका ठराविक पद्धतीने जीवन जगण्याचं कौशल्य विकसित करण्याचं सांगतं. बाहेरचं जग जे म्हणतं की या जगामध्ये किंवा स्पर्धात्मक युगामध्ये तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला बदल करून पुढे जाऊ शकता त्या संदर्भातलं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. आणि हे सर्व प्रकारचं मार्गदर्शन घेऊन खरंच आपण आपल्या स्वतःला बदल करायला सुरुवात पण करतो आणि बदल आवश्यक पण आहेत. आज जे मी बोलणार आहे ते बोलणार आहे की स्वपरिवर्तन म्हणजे नेमकं काय. जगासाठी, कुटुंबासाठी, इतरांसाठी काही बदल अपेक्षित असतात आणि आपण ते करून घेतो. कदाचित ते आपल्याला आवडो किंवा न आवडो. हा भाग सोडता आपल्या स्वतःमध्ये जाणीवपूर्वक आपल्या स्वतःसाठी बदल करून घेणं याचा कधीच आपण विचार करत नाहीत. हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जगानं आपल्याला काही जे बदल सुचवलेले आहेत ते बदल करणं संयुक्तिक आहेत. ते बदल करावे लागतात काळानुरूप, परिस्थितीनुरूप. आज जे मी बोलतोय तुमच्याशी ते बोलतोय की स्वपरिवर्तन. स्वपरिवर्तन याचा अर्थ काय की जगाच्या चौकटीमध्ये बसण्यासाठी जे मी बदल केलेले आहेत ते केल्यानंतर सुद्धा मला त्याच्यामध्ये जर फिट होता आलं नाही, त्याच्यामध्ये मला जर अपयश आलं, त्याच्यामध्ये मला जर प्रॉब्लेम्स आले, तर मी स्वतःला कशा पद्धतीने विश्लेषण करून घेऊ. म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या चौकटीमध्ये, विशेष चौकटीमध्ये न बसल्यामुळे कदाचित समाज किंवा इतर कुटुंब तुमच्यावर एक वेगळ्या पद्धतीचा शिक्कामोर्तब करतील, परंतु खरंच मी तो स्वतः आहे का याचाच अर्थ एक उदाहरण घेऊयात. एखाद्या व्यक्तीला व्यवस्थित नोकरी नसेल तर समाज आणि त्याचं कुटुंब एका वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन होतो. परंतु खरंच तो व्यक्ती एक नोकरी न मिळवल्यामुळे अपयशी किंवा अयशस्वी व्यक्ती म्हणून असेल का. आणि त्याच बाबतीत मी आज तुमच्याशी बोलतोय. जीवन जगत असताना प्रत्येकच बाबतीत सर्वोच्च पदावर, अतिशय योग्य पदावर किंवा योग्य सुस्थितीमध्ये आपण असू असं कधीही होणार नाही. ज्यांना नोकरी चांगली आहेत त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचण येतील. ज्यांच्याकडे वैवाहिक जीवनामध्ये अतिशय स्वास्थ्य आहेत त्यांना कदाचित आर्थिक स्थिती त्यांची नसेल. ज्यांच्याकडे आर्थिक स्थिती चांगली असेल त्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य चांगलं नसेल. ज्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य चांगलं असेल त्यांच्याकडे कदाचित शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नसेल. म्हणजे जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर परिवर्तन केल्यानंतरसुद्धा आपण अशा एका स्थितीमध्ये येऊ शकतो की जिथं परत खूप साऱ्या समस्यांचा भडीमार आपल्यावर होईल. आणि त्या परिस्थितीमध्ये स्वपरिवर्तन फार महत्त्वाचं आहे. स्वपरिवर्तन आपल्याला शिकवतं की दुनियाच्या साच्यामध्ये बसताना मी स्वतः मात्र आनंदी राहायचं ठरवलेलं आहे. समस्या येत राहतील, जात राहतील. समस्यांना तोंड देण्याचं सामर्थ्य मी वेळोवेळी जमा करेलच. पण हे सर्व होत असताना एक व्यक्ती म्हणून मी स्वतःला कधीही कमी लेखणार नाही. माझा न्यूनगंड मी कधीही मोठा होऊ देणार नाही. अतिशय आत्मविश्वासपूर्ण व अतिशय आनंदी जीवन मी जगेल. माझा आर्थिक स्तर काही असू देत, माझे कौटुंबिक इश्यूज काही असू देत, मला वेगवेगळ्या समस्यांचा घेराव झाला तरीसुद्धा मी अविचल राहील. आणि या परिवर्तनाबद्दलच मी आज तुमच्याशी बोलतोय. हे परिवर्तन आपल्या स्वतःचं असेल, आपल्या स्वतःकरिता असेल. एक परिवर्तन जे आपण समाजासाठी करतो, जगातल्या चौकटीमध्ये बसण्यासाठी करतो, त्या परिवर्तनाबद्दल मी फारसं बोलणार नाही. मी जे परिवर्तन बोलतोय की परिस्थिती कशीही असू देत, मी मात्र अविचलित मनाने, अविचलित धैर्याने त्या परिस्थितीला सामोरे जाईल. आता हे स्वपरिवर्तन केव्हा येईल, जेव्हा तुम्ही स्वतःला
सर्वस्वीपणे स्वीकाराल तेव्हाच हे स्वपरिवर्तन येईल. स्वपरिवर्तन हे बाह्य प्रोडक्ट आहेत. त्याचं मेन प्रोडक्ट आहे की स्वतःला स्वतः स्वीकारणे. ज्या स्थितीत माझं आयुष्य मला घेऊन जाईल त्या सर्व स्थितीला मी स्वीकारेल. आपल्या आयुष्यामध्ये बरेच द्वंद्व, बरेच संघर्ष हे तेव्हाच निर्माण होतात जेव्हा आपण आपल्या स्वतःला व आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला खऱ्या अर्थाने स्वीकारत नाहीत. माझ्या लाईफमध्ये आत्ता या क्षणाला जे काही इश्यूज आहेत, जे काही ट्रबल्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या सर्वांची जबाबदारी मी घेतो आणि त्याच्यातून बाहेर पडण्याची सुद्धा. आणि याच स्वपरिवर्तनाबद्दल मी आज बोलत आहे. ज्या दिवशी हे स्वपरिवर्तन व्हायला तुम्हाला सुरुवात होईल, किंबहुना ही जी क्लिप आहे ती त्याच्यासाठी आहे की किंबहुना ही सुरुवात व्हावी. आणि ज्या दिवशी स्वपरिवर्तनासाठी तुम्ही पहिलं पाऊल उचलणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमचं आयुष्य हे सर्वस्वी तुमच्या स्वपरिवर्तनावर अवलंबून आहेत. आजूबाजूच्या व्यक्ती, समस्या, घटना, परिस्थिती यांच्यामध्ये परिवर्तन आणण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये स्वपरिवर्तन आणून मी माझं स्वतःचं आयुष्य या स्वपरिवर्तनामधून बदलणार आहेत, हे ज्या दिवशी ठरेल त्या दिवशी स्वपरिवर्तनाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आजपासून आपण स्वपरिवर्तनाच्या बाबतीत जागरूक राहूयात आणि त्या संदर्भातलं बरंच काही मार्गदर्शन माझ्या बाजूने जेवढं मला शक्य आहे तेवढं मी करत राहील. पण स्वपरिवर्तनाची आजपासून ही सुरुवात करायची आहे की माझ्या आयुष्याचा मी स्वतः नियंत्रक आहे आणि त्याची स्वपरिवर्तनाची जबाबदारीसुद्धा माझीच. तर आपण आपल्या स्वपरिवर्तनासाठी तयार आहात का? कॉमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.